अशी कुरकुरीत आळूची वडी एकदा नक्की ट्राय करून बघा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू। नमस्कार मंडळी, मी अश्विनी रेसिपी ब्लॉग या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे खमंग अशी आळूची वडी। तर चला आपण आळूची वडी बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलेले आहे ते पाहू। आता मी इथे आळूची पाणी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आपण त्याच्या ह्या शिरा काढून घेऊ। या सर्व पानांच्या ह्या शिरा काढून घेतलेल्या आहेत। आता आळू वडी बनवण्यासाठी मी इथे घेतलेली आहे आळूची पानं, 1 कप बेसन पीठ, 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 10 लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरी, 2 ते 3 चमचे तीळ घेतलेले आहेत, पाव चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ। तर आता आपण हिरवी मिरची, लसूण आणि जिरे यांचं वाटण करून घेऊ। तर वडी बनवण्यासाठी मी इथे 1 कप बेसन पीठ घेतलेले आहे। हे सर्व आपण एकत्र मिक्स करू। त्यामध्ये पाव चमचा हळद, 2 ते 3 चमचे पांढरे तीळ, चवीप्रमाणे मीठ आणि मिरची, लसूण, जिरे यांचं वाटण। आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करू। तर हे मिक्स करून झालेले आहे। त्यामध्ये गरजेप्रमाणे पाणी ऍड करू। मी हे वाटणाचंच पाणी त्यामध्ये ऍड करते। हे मिश्रण आपल्याला जास्त घट्ट पण नाही करायचंय आणि जास्त पातळ पण नाही ठेवायचे। आता आपलं मिश्रण असं तयार झालेलं आहे। आता वड्या उकडून घेण्यासाठी मी इथे एक पातेले घेतलं आहे। त्यामध्ये मी 3 ग्लास पाणी ओतलेलं आहे। त्यावरती मी ही चाळण ठेवून देते। चाळणीला मी तेल लावून घेतलेलं आहे। आता हे मी गॅसवरती ठेवते। गॅसवरती आपण हे पाणी गरम करून घेऊ। आता आळूची वडी बनवण्यासाठी मी इथे आळूचं पान घेतलेलं आहे। पानाला हे मिश्रण लावून घेते। मी दुसरं पान ठेवते, त्यावरती पण मिश्रण लावून घेते। अशा प्रकारे आपण पानांचे लेयर लावून त्याला मिश्रण लावून घ्यायचं।
आता मी ही पानं फोल्ड करून घेते, त्यावरती पण हे मिश्रण लावून घेते। आता आपण याचे गोल वडी करू। अशा प्रकारे तयार झालेली आहे आपल्या आळूची वळकुटी। आता आपण ती शिजण्यासाठी ठेवून देऊ। आता आपल्या आळूच्या वळकुट्या ह्या 3 झालेल्या आहेत। या 3ही वळकुटे मी आता हे चाळणीमध्ये शिजायला ठेवलेल्या आहेत। आता आपण हे 15 ते 20 मिनिटं शिजून घेऊ। 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत। आता आपण आळूची वळकुटी शिजली आहे का बघू। आता ही वळकुटी शिजलेली आहे। मी गॅस बंद करते आणि हे थंड करून घेते, नंतर आपण याचे काप पाडू। कोथिंबीरची वळकुटी चांगली शिजलेली आहे। आता मी याचे काप करते। तर याचे काप करून झालेले आहेत। आता वडी तळण्यासाठी मी इथे तवा गरम करून घेतलेला आहे। त्यामध्ये मी 4 ते 5 चमचे तेल ओतलेलं आहे। आपण तेल गरम करून घेऊ। तेल गरम झालेलं आहे। आता त्यामध्ये आपण आळूच्या वड्या ठेवून देऊ। मंद आचेवरती वडी तळून घेऊ आपण। ह्या वड्या तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता। आता आळूची वडी ही तळून झालेली आहे। आपण ती साईडला काढून घेऊ। आता ह्या वड्या आपण काढून घेऊ।